नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दिशा सोनार कनोवाळ, मार्बल स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक, लातूर, महाराष्ट्र इथे कन्सल्टंट आहे। मित्रांनो, आणि थंडीची सुरुवात म्हणजेच आपल्याला आपली त्वचा कोरडी अशी जाणवू लागते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हिवाळ्यामध्ये आपल्या स्किनची काळजी कशी घ्यावी। त्वचा लाल होणे किंवा खाज सुटणे, कोरडी होणे, पुरळ येणे, हे सगळे याला आपण विंटर डर्मटायटिस किंवा इसब किंवा एक्झिमा, ड्राय स्किन असे म्हणतो। लहान मुलांमध्ये हा प्रकार जास्त आढळतो। याला अटोपिक डर्मटायटिस असे म्हणतात, ज्यामध्ये त्वचा लाल होऊन त्याला कोरडी होऊन अधिकच खाज सुटते। याचे कारण ॲलर्जी असते। लहान मुलांमध्ये इन्सेक्ट बाईट रिॲक्शन हा प्रकार सुद्धा आढळतो, ज्यामध्ये मच्छर किंवा एखादा कीटक चावल्यास मुलांना एका जागी चावल्यास ते शरीरावर अनेक जागी लालसर चट्टे येतात आणि त्याला खाज सुटते। तर याला इन्सेक्ट बाईट ॲलर्जी किंवा इन्सेक्ट बाईट रिॲक्शन असे म्हणतात। तर ड्राय स्किनची काळजी घेऊन व आपल्याला ज्यामुळे ही ॲलर्जी वाढत आहे अशा पदार्थांचा संपर्क टाळून आपल्याला ही कंडिशन किंवा हे त्रास आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येते। याच सोबत सुदृढ आहार, आपल्या जीवनात व्यायामाचा समावेश करणे व टेन्शन फ्री राहून ॲलर्जी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येते, जेणेकरून आपल्याला यामुळे त्रास होऊ नये व या खाजेचा आपल्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होऊ नये। तर मित्रांनो, आता या खाजेबद्दल किंवा ड्राय स्किन, विंटर डर्मटायटिस, एक्झिमाबद्दल तर कशामुळे वाढतो आणि कशामुळे टाळता येते हे बघूया। सर्वप्रथम, हा आजार संसर्गजन्य आहे का? नाही, हा आजार काही जंतूपासून पसरत नाही, त्यामुळे हा आजार एका माणसापासून, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही। या आजाराचे कारण काय आहे? तर हा अनुवांशिकता, ज्या फॅमिलीमध्ये इतर टाईपची ॲलर्जी जसं थंडीची ॲलर्जी, वारंवार शिंका येणे, सर्दी होणे, दमा असणे असे लक्षणे आढळतात, त्या फॅमिलीमध्ये हे अटोपिक डर्मटायटिस किंवा ड्राय स्किन आणि खाज हे प्रकार जास्त आढळतात। एक्झिमा कशाने वाढतो? आपल्या शरीराच्या संपर्कात ॲलर्जीचे पदार्थ येणे। काही पदार्थ जसं साबण, पावडर, डिटर्जंट पावडर, डेटॉल, रुक्ष करणारे साबण, धूळ, धूर, ऊन, त्याचप्रकारे वासेचं साबण, वासेचं तेल, परफ्यूम, सेंट असे, हेअर डाय, काळी मेहंदी असे खूप सारे घटक आहेत। निकेल असलेली आर्टिफिशियल ज्वेलरी, या सगळ्याचा वापर केल्याने किंवा संपर्कात आल्याने ॲलर्जी किंवा अटोपिक डर्मटायटिस वाढते। याची लक्षणे काय आहेत? सर्वप्रथम त्वचा कोरडी पडते, थंडीच्या दिवसात याची सुरुवात होते आणि मग त्वचा कोरडी पडून त्या जागेवर लालसर चट्टे उद्भवतात, खाज सुटते आणि खाजवल्यामुळे हे अजूनच त्वचा डॅमेज होते आणि हे चक्र सुरुवात होते आणि हे जास्तच वाढतं। अशा केसेसमध्ये आपण आपल्या त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला वेळेवर घ्यावा। थंडीची सुरुवात व्हायच्या आधीच आपण आपले बॉडी लोशन, साबण, मॉइश्चरायझिंग साबण आणि लोशन या सगळ्यांचा भरपूर वापर सुरू करायला पाहिजे आणि स्वतःच ट्रीटमेंट नाही घ्यायला पाहिजे। मित्रांनो, कधीकधी पावसाळ्याच्या सीझनमध्ये वातावरणामध्ये परागकण असतात, काँग्रेस गवताचे परागकण असतात। अशा वेळेस या गोष्टीचं कॉन्टॅक्ट आल्यामुळे सुद्धा ही ॲलर्जी वाढते। त्यामुळे अशा वातावरणात घराबाहेर जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा। तसेच उन्हामध्ये जाताना किंवा थंडीमध्ये सुद्धा आपण फुल कवर्ड क्लोथ्स म्हणजे लॉंग स्लीव्ज क्लोथ्स, आपली त्वचा पूर्णपणे झाकून राहावी आणि बाहेरच्या एन्व्हायरमेंटल चेंजेसला एक्सपोज होऊ नये अशा कपड्यांचा वापर करावा। कपडे शक्यतो कॉटनचे वापरावे। सिंथेटिक कपड्याच्या घर्षणामुळे सुद्धा हे ॲलर्जी वाढू शकते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझरचा भरपूर वापर। सौम्य साबणाने आंघोळ केल्यावर
जास्त घासून आंघोळ नाही करायची आहे. सौम्य साबणाने आंघोळ केल्यावर आपण आपले त्वचा एका सॉफ्ट कॉटन टॉवेलनी कोरडी पुसून घ्यावी आणि त्यानंतर थोडी ओलसर हात करून बॉडी लोशन, मॉइश्चरायझिंग लोशन पूर्ण शरीरावर लावावा. त्यानंतर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले क्रीम त्या प्रभावित जागेवर लावणे आवश्यक आहे. इतर दिवसामध्ये जर आपण बॉडी लोशनचा वापर 2 टाईम करत आहे तर थंडीमध्ये आपल्याला 3 ते 4 वेळेस याचा वापर करावा लागतो. आणि हे बॉडी लोशनसुद्धा आपल्या त्वचेप्रमाणे आपली त्वचा एक्झामिन करून डॉक्टर आपल्याला ते बॉडी लोशन कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट म्हणजेच त्या बॉडी लोशन आपली त्वचा बघून डॉक्टर आपल्याला प्रिस्क्राईब करतील. त्यानंतर खूप घासून आपली त्वचा कोरडी पुसायची नाही आहे. हलक्या हाताने टिपून घ्यायची आणि मग बॉडी लोशन, मॉइश्चरायझिंग लोशन लावायचा. तसेच आपले हात गरज असल्यास आपले हात धुवायचे, ते पण एकदम स्ट्रॉंग सॅनिटायझर किंवा डेटॉलचे साबण किंवा डेटॉलची लोशन लिक्विड हे वापरू नये थंडीच्या दिवसात. याच्याने अजून ॲलर्जी वाढते. म्हणून जेव्हा गरज आहे तेव्हा आपले हात सौम्य साबणाने धुवून कोरडे करून आपलं काम संपल्यास त्वरित आपण मॉइश्चरायझिंग क्रीमचा वापर करणे. तसेच सकाळी आंघोळ झाल्यावर, जेवणानंतर आणि आपले हात जेव्हा आपण धुतो आपले काम संपवल्यावर आणि रात्री झोपतानासुद्धा आपण मॉइश्चरायझिंग क्रीम आणि लोशनचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच आपल्या पायावर भेगा पडत असल्यास आपले पाय कोमट पाण्यात खायचा सोडा टाकून त्यात थोडा वेळ ठेवायचे. त्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि नंतर पाय पुसून त्याला मॉइश्चरायझिंग क्रीम लावणे आणि जिथे जिथे भेगा पडल्या त्याच्यावर डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेली, आपल्या डर्मॅटॉलॉजिस्टने प्रिस्क्राईब केलेली क्रीम लावून वरून सॉक्स घालून आपल्याला एन्व्हायरमेंटशी आपल्या स्किनचा संपर्क टाळता येते व त्वचा मऊ आणि भेगाविरहित ठेवता येते. खाज सुटल्यावर ती त्वचा जास्त अजून खाजवल्यास इजा निर्माण होते व अजून डॅमेज होते. त्यामुळे खाज सुटल्यास त्वरित आपण थोडा ओलसर हात करून बॉडी लोशन आणि क्रीम लावावी. आणि जर काही नसल्यास लक्षात ठेवण्यासारखी आहे की क्रीम्स लावायची एक विशिष्ट पद्धत आहे, जे मी मागील व्हिडिओमध्ये पण आपल्याला सांगितली आहे. यामध्ये आपली त्वचा पूर्ण कोरडी आहे. तसेच जर आपली त्वचा कोरडी आहे आणि काही जागेवर लाल सुजलेली आहे, तिथे डॅमेज झालेली स्किन आहे, तिथे खूप खाज सुटत आहे, अशा वेळेस जे लोशन आहे मॉइश्चरायझिंग ते पूर्ण त्वचेला लावायचं आहे. आणि ते लावल्यावर मात्र जे क्रीम्स डॉक्टर देतात ते क्रीम फक्त प्रभावित जागेवर लावायची आहे. आणि ते क्रीम जे लावायची आहे त्याची क्वांटिटी एवढी, जे आपल्या याला हे फिंगरचे जे युनिट आहे इथून इथपर्यंत एवढी क्रीम किती जागेवर लागली पाहिजे, तर प्रभावित जागेवर लावायची क्रीम इथून एवढी क्रीम एवढ्या हातभर जागेवर, एवढ्या पामच्या जागेवर एवढी क्रीम एवढ्या जागेवर पसरली पाहिजे. यापेक्षा जास्त जर आपण लोशनसोबत प्रभावित जागेवर लावणारी क्रीम, एक्झाम्पल स्टिरॉइड क्रीम, जर आपण लोशनसारखं सगळ्या बॉडीवर लावत आहेत किंवा दोन्ही क्रीम मिक्स करून लावत आहे तर ते चुकीचे आहे. कारण नॉर्मल स्किनवर फक्त लोशनची गरज आहे आणि प्रभावित जागेवर त्या आजाराची त्या क्रीमची गरज असते. त्यामुळे ही क्रीम लावायची अचूक पद्धत आहे. तसेच घराबाहेर जात असताना मास्कचा वापर करावा, जेणेकरून परागकण आपल्या नाकात जाऊ नये. डोळ्यात सुद्धा खाज सुटू शकते, अशा वेळेस गॉगलचा वापर करावा. आणि बाहेरून घरी आल्यावर थंड पाण्याने आपले डोळे स्वच्छ धुवायचे, हात पण धुवायचे. घरात पाळीव प्राणी असल्यास त्यांच्या अंगावरील लव टाळण्यास त्यांना बेडरूमच्या बाहेर ठेवा. आपल्या हातावरील त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी ग्लव्सचा वापर करा. यामध्ये सिंथेटिक ग्लव्स किंवा पावडरयुक्त ग्लव्स न वापरता साधे ग्लव्सचा वापर करा. नाकाला वारंवार स्पर्श करू नका, धूम्रपान करू नका. हेल्दी डाएट म्हणजेच आपली प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जे आहार पाहिजे, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, कडधान्ये असाच आहार घ्यावा. आणि ज्या आहाराने आपल्या शरीरात ॲलर्जी वाढू शकते, जसं पॅक्ड पदार्थ, जंक फूड, काही
आर्टिफिशियल कलर, स्वीटनर्स वापरलेले पदार्थ या सगळ्यांमुळे ॲलर्जी वाढते. त्यामुळे हे सगळे पदार्थ कमीत कमी याचा वापर आहारामध्ये घ्यायला पाहिजे. ॲलर्जीच्या हंगामात खिडक्या पण उघडू नका. इव्हनिंगच्या वेळेला संध्याकाळी 5 वाजताच्या नंतर जेव्हा मच्छर येतात तेव्हासुद्धा आपण खिडक्या बंद ठेवायला पाहिजे. मच्छर चावू नये लहान मुलांना स्पेशली, यासाठी काळजी घ्यायला पाहिजे. आणि थंडीमध्ये तर आपण फुल कपडे, सॉक्स याचा वापर करतोच. उन्हाळ्यातसुद्धा आपण फुल कपडे मुलांना स्पेशली घालायला पाहिजे, पातळ सुती कपडे, जेणेकरून कीटक व मच्छरपासून बचाव होईल. जसं ॲलर्जिक रायनायटिस किंवा थंडीच्या संपर्कात वारंवार शिंका येणे हा प्रकार आहे, सेम तसाच हे खाजेचा प्रकार किंवा एक्झिमा आणि इसब असतो, ज्यामध्ये त्या वस्तूच्या संपर्कात आल्यावर आपली त्वचा एक रिॲक्शन निर्माण करते आणि त्या पेशी ॲक्टिवेट होऊन आपल्याला ती खाज सुटते. तर हे दोन्ही सेम प्रकारचे आजार आहे. एका व्यक्तीमध्ये हे दोन्ही प्रकार आढळू शकतात किंवा त्या फॅमिलीमध्ये आईवडिलांकडे किंवा मामा, काका अशी फॅमिली हिस्ट्रीसुद्धा असू शकते. तर हे दरवर्षी आपण हे आपली कशी काळजी घ्यावी, आपण कोणते प्रोडक्ट्स वापरावे, कोणते नाही, हे आपल्या डर्मॅटॉलॉजिस्टला भेटून आपण त्यांच्याकडून हे शिकून घ्यावे, जेणेकरून आपल्या त्वचेला व आपल्याला खाजेचा त्रास होऊ नये. एक्झिमा किंवा इसब हे काही गंभीर आजार नाही आहे, परंतु याची खाज व त्रास भरपूर असतो. त्यामुळे या आजाराबद्दल माहिती करून घेणे आणि कंट्रोलमध्ये ठेवणे हेच याच्या इलाजाचे गमक आहे. तर मित्रांनो, या सगळ्यावरील गोष्टी आपण लक्षात ठेवून आपली त्वचा आपण विंटर रेडी करू शकतो. तर आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या अजून एकदा हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.